राम राम मंडळी, तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज वाघ चाललेला कामाव. आता तुम्ही म्हणचाल लागला पण होय. हो, आता लागलो देवाच्या कृपेनं, तुमच्या आशीर्वादानं. तर काय दुसरं काय विषयच नाही आपल्याकडं. फायनली मग आपण सकाळी उठून डायरेक्ट आलो स्टेशनला. तो म्हणचाल इकडं स्टेशनला कुठं, तू तर बेकरायला होता. बेकरायला सोडलो आपण. आता एकाच जागेवर किती दिवस राहायचं. पोटासाठी फिरावं लागतं इकडं तिकडं भटकंती. तर काय करता, इकडून तिकडं करावंच लागतं. एका जागेवर बसून कोण आपल्याला देणार आहे का खायला? नाही ना. फायनली आपण असंच बोलता आता आले आपले लोकल. मस्तपैकी लोकलमध्ये चढलो. ओकेमध्ये असं सकाळच्यापर्यंत नजारा बघत डायरेक्ट आपण आपल्या लोकेशनवर जाऊन पोचलो. आता कसं आहे, लोकल असले की पडदिस नाही ते हो, लय वेळ लावत नाही. फायनली आपण आपल्या लोकेशनवर पोचलो. उतरलो मस्तपैकी. उतरल्या डायरेक्ट धरले आपण रिक्षा, कारण की तिथून काय दुसऱ्या वाहनं नसते, तिथं डायरेक्ट रिक्षानं यावं लागतं. मग काय मस्तपैकी रिक्षावाल्यांना आपल्याला घेऊन चाललेलंच. म्हटलं आता पुढनं व्हिडिओ घेतला आहे, आता म्हटलं मागं बी दाखवा विषय कसा, कारण की आपण मागं नेमकं लोंबकळत बसलो होतो. पुढं जागाच नव्हती ना, त्यामुळे मागणं पण काय खतरनाक विषय. आता आपण एकदम आउटसाईडला आलो आहे, त्यामुळं गर्दीचा तर काय विषयच येत नाही इकडं. त्यात पालख्याही चालल्या होत्या. चालू द्या म्हटलं, आपण आपल्या मार्गाने जावं. आल्या मस्तपैकी एक चहा लावला, डायरेक्ट गेलो आपण आपल्या कामावर. आता कामावला येऊ तुम्हाला दाखवतो कसं काय तिथून. एकदम खतरनाक निवांत रिलॅक्स काम. लय कटकट नाही काय नाही, नुसतं मस्तपैकी बसून राहायचं. हां, दुसरं काय काम आपल्याला. ओकेमध्ये कामं दिवसभर झाली आपली. फायनली संध्याकाळचा आपला परतीचा प्रवास चालू केला. रिक्षा पकडली. ओकेमध्ये आलो स्टेशनला. आता कसं आहे, इकडून तिकडून यायचं म्हटलं तिकडं रिक्षानं जावं लागतं आपल्याला. फायनली आपण स्टेशनला आलो. मग काय तेवढ्यात एकदम आपण खट्टा टायमिंग आलो, त्यामुळे लोकल पण पडदिसणं आली. ओकेमध्ये लोकलमध्ये आपण बसून डायरेक्ट राम टाकला इथल्या दिवसाला आजच्या. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.